हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कसे आज आहे काय तुम्ही? सुट्टी आहे ताई? नाही ना, कामावरतीच आहे ताई मी. हा, तुमच्या अनुभवांची वाट बघतायत ना सगळे. अहो, काय सांगू तुम्हाला अनुभव सांगायला. मुलांचे पेपर आलेत ना, फोनच देत नाहीत माझ्या हातात. म्हणतात तू बसलीस ना 1 तास तशीच बसतीस. पण ताई इतकं छान वाटलं ना, इतकं छान वाटलं ना तुमच्याशी बोलून. हलकं 20 हलकं वाटत वर्षाचं असेल तुम्हाला. खरंच ताई, खरंच. आज 20 वर्षाचं माझं ना असं मी शब्दात सांगू शकत नाही. शब्दात सांगू शकत खरंय नाही. खरंय. खरंच. म्हणजे मला आणि 20 वर्षापूर्वी जी गोष्ट माझ्याकडून म्हणजे ज्या व्यक्तीशी मला बोलायचं होतं ना, ते स्वामींनी मला नंबर पाठवला आणि मी त्यांच्याशी बोलले. मला खूप छान वाटलं ते. किती छान. एक भावाला मनातली पाठवला का अनुभव? नाही पाठवला. तो आता येणार आहे बघा 3 फेब्रुवारीला येणार आहे. त्याला अजून त्याला माहिती पाठवा नाही. ना, शेअर करा त्याला. त्याला असं पटलं ना पाहिजे, त्याला इथं येऊ द्या. कारण ते मग त्याला मी सांगते मी असा असा अनुभव पाठवलाय म्हणून. त्यांना सगळ्यांना अशा गोष्टी नाहीत आवडत. म्हणजे नाही आवडत तर नाही आवडत, पण पाठवून तर ठेवायचं. माझे मिस्टर कधी अनुभव ऐकत नाहीत. हा. आणि माझा फोन दिला ना, त्यांच्या फोनवरती मी अनुभव ऐकत होते. आणि एकदा लिंक चालू केली की ते येतेच ना अनुभव. बरोबर. हा. आणि शुक्रवारी मला जरा इथं काम जास्त होतं. आणि मी हा घरी गेले. घरी जाताना मला जरा गाडीनं असं टक्कर दिली. म्हणजे एक हँडल लागला गाडीचा फक्त. हा हा हा. आणि मी घरी गेल्यानंतर म्हणलं स्वामी सगळे चांगले राहू दे. छोटंसं म्हणलं काहीतरी येणार होतं तर तुम्ही नेलं असं हे करून शनी. हा हा. आणि घरी गेले ना म्हणलं का हो तुम्ही कामावर गेला नाही आज? नाही म्हणे मला नाही जावं वाटलं. तर म्हणलं ठीक आहे. तब्येत वगैरे बरी नव्हती. काल जरा चेहरा मला उतरलाय. हा. आणि फोन बघितला तर म्हणलं चक्क तुम्ही अनुभव ऐकताय. आणि ते पण स्वामींची. मला म्हणतात तू घेतला असशील ना हातात. आलं माझ्या कानावर मी बसलो ऐकत. म्हणलं ठीक अरे. आहे ठीक आहे. हा. हा. मी स्वामींच्या विषयी गेले आणि म्हणलं स्वामी छान हं. मला आनंद वाटला की हे अनुभव ऐकायला लागले म्हणून. हा. तर त्याच्यानंतर पण मला असं वाटतं हे कामं कधी जात नाहीत. काल काहीतरी झालंय आले की पहिला फोन घेणार बोलणार नाही काही नाही हं. जास्त बोलणार नाहीत. हा. आणि आज म्हणजे गप्पा मारत बसले माझ्याशी कसं असं विचार डोक्यात आला. तर मी म्हणलं काय हो तुम्हाला चक्कर आली का? म्हणे नाही. तुम्ही पडला का? नाही. म्हणलं तुम्हाला कोणी नेलं का? कुठं? तर हा. म्हणे का तुला कोणी फोन आला बिला का तिथं? म्हणलं नाही. काल 3 वाजल्यापासून मला अशी हुरहुर लागत होती. कारण मला गाडीनं धक्का दिला. कधी ज्या रोडनं मी जाते ताई त्या रोडनं कधीच असं होत नाही. अच्छा. हा हा आणि हा. त्या दिवशी अचानक मला गाडीचा हँडल लागला माझ्या कोपराला हाताच्या. आणि बापरे. दुसऱ्या दिवशी त्यांना दुपारी 2:30 वाजता चक्कर आली. तिचं काम करतात ना तिथे हा. चक्कर येऊन पडले. आणि मला घरी सांगितलं नाही. अय्या. नाही सांगितलं. बघा. आणि मी ह्यांना गुरुवार शुक्रवारची गोष्ट आहे आता काल परवा. हा हा हा. आणि शनिवारी मी त्यांना असं मस्करीत बोलते बरं का हो. हा. तर मला म्हणले तुला कोणी सांगितलं? म्हणलं मला स्वामीनं असे संकेत येतात आतून की काहीतरी झाले म्हणून. मला म्हणतात काय नाही मी चक्कर करून पडलो. तर माझी मुलगी कशी करते हा ग मम्मी मला पप्पा घेऊन गेले बाजारला. तर पिशव्या वगैरे उचलताना तिथे एक मॅडम आलेली आणि ती म्हणते का हो पडवळ तुम्ही कशाला उचलता पिशव्या तुम्हाला तर चक्कर आलेली होती ना. हा हा. तुम्ही कशाला आराम करायचं तुम्ही. मग पोरगीला माझी आठवण झाली की मम्मी तुला सांगितलं नाही पण तुला कसं कळलं मम्मी. मी फक्त अय्या. ना असं ताई हे धरलेलं की कधी चेहरा उतरत नाही माणसाचा कधी राहत नाही कामावणं काही नाही. का हो. राहिले का राहिले. म्हणलं मग तुम्ही सतत सतत फोन बघता म्हणलं तुम्ही 9 वाजता येता ते सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे कंटिन्युअस तुम्ही 12 तास मोबाईल बघताय म्हणलं. हा ते हा. शरीर आहे तुमचं म्हणलं त्या शरीराला आरामाची गरज आहे. खरंय खरंय. वरून 8 तास तुमचं काम आहे म्हणलं तुम्ही झोपत जावा झोपत जावा तुम्हाला सुचतंय का आठवतंय का आपली पोरं बायको आहे हा. किंवा सांसारिक गोष्टी घरातल्या किती असतात म्हणलं अपेक्षा असतात. बरोबर. कशात लक्ष आहे का म्हणलं तुम्हाला जसं ते व्यसन लागलंय ते मोबाईलचं एवढं काय हा बघते त्यात फिल्म एवढं काय पिक्चर आहेत म्हणलं. हा हा हा. आणि ते आपला अनुभव बघितला ना मला लय भारी वाटलं म्हणजे अर्धा का तास असे ना ते मी थोडं तरी स्वामी म्हणलं जरा तरी चाराने एवढं म्हणजे तीळ म्हणतो हो ना आपण हो तिळाचं. हो हो. ते मला लय भारी खरं. वाटलं खूप छान वाटलं. मला म्हणतात तुला कोणी सांगितलं मला चक्कर आलेली आणि चक्करून पडलेले होते त्या तिथं. अय्या. 2:30 वाजता त्यांना चक्कर आलेली होती घाम बिम सुटलेला. हा. आणि 8:30 वाजता घरी आले ते. घरात सांगितलं नव्हतं कोणाला मला चक्कर आल्या काय आल्या. बघा. आणि खूप तब्येत वगैरे कमी झालेली. स्वामींना मी एवढं सांगते स्वामी काही. आणि आमच्या गावाला कसे करणारे भरपूर आहेत. हा हा जसं हा. देवाचं करणारे भरपूर आहेत. कारण हो. मला ती अनुभव सांगायचा होता पुढे. पण मला हा. तुमची आठवण 2 दिवस झाले एवढी येते ना हा. की विचारूच नका की असं वाटतं मी माझ्या आईशी कधी बोलते. आई असं ग. झालं. त्यात तुम्ही सांगते परवा अनुभव आता. आता अनुभव संध्याकाळी सांगितलं चालेल का? कारण आता हॉस्पिटलला आहे मी. छोटस सांगून द्या थोडस. बरं ठीक आहे. आपण बोललेलं नाही ना रेकॉर्ड काय होणार आता इथून पुढे सांगते मी. येऊ द्या ना, आलं तर काय चांगलंच आहे. हा तो का? पण एक चांगला अनुभवच आहे ना, मिस्टरांना हे झालं ते. हा ना. हा मग त्याच्यानंतर ताई आमचं लग्न वगैरे झालं ना त्याच्या पुढचं सांगते आता मी. हा हा. लग्न झाल्यानंतर स्वामी सेवा घरात कोण जास्त करत नव्हतं.
हा हा हा. माझे सासरे होते ते खूप विठ्ठलाचे भक्त होते. म्हणजे वारी अच्छा. करायचे, हे हा हा करायचे. हा माझ्या सासूला काय फक्त लांबनं पाया पडायचं आणि जावाच्या मागं मुलं होते जास्त. हा मोठी हा बोलते मी तिला. हा हा तर तिच्या मागं मुलांचं असल्यामुळे ती फक्त तुळशीला पाणी घालणं आणि पाया पडणं एवढंच होतं. हा 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 हा. ह्यांच्या घरात असं जास्त वाचन नसायचं, कुठल्या देवाचं वाचन करावं असं म्हणजे अच्छा अच्छा. सेवा हा करावी असं काही नसायचं. हा हा आणि मी लग्नाच्या अगोदर ना माझ्या बहिणीने नेलेलं ना 6 महिने तर अनिरुद्ध बाप्पांची सेवा करायची. म्हणजे मला ती हा. उपासना भेटलेली होती. एक पुस्तक असतं ना छोटस. हो हो, करतात ना ते पण बरेच हा करतात. हा. अनिरुद्ध बाप्पांचं मग ते मी सुरुवात केलेली होती. मला ते असं वाटायचं की देवाचं केलं तर जरा आपल्या मनाला शांतता लागते. बरोबर बरोबर. आपल्यावरचे संकट कमी होतात. आपल्याला कुठंतरी दुःखात साथ भेटते त्यांची हा, काही आधार करता. मिळतो ते म्हणतात आधार ना, हा बुडत्याला काठीचा आधार हा तसं. मग तसं असायचं ताई. हा त्याच्यानंतर मग हे लोक काही करायचे नाहीत आणि झालं मग लग्न होऊन 1 वर्ष झालं. मग मला मूल नाही काय नाही ह्याच्यावर चर्चा व्हायला लागली. हा मग मग मी म्हणायचे की का असं असतं म्हणजे का होत नाही का. मग सासरे आमचे म्हणायचे असू दे ग. हा माझे सासरे खूप चांगले होते. तो होईल ग तुला होईल. हा हो जरा ना? आळशीचा आहे, हा जरा असाच आहे, हट्टीचा आहे, आडवा आहे जरा तो. हा हा. त्याला वेळ लागेल तुझ्यावर रुळायला असं तसं माझे सासरे मला सांगायचे. समजावून पण सांगितलं. मी सासरे म्हणायचे मामा माझ्याच बाबतीत असं का हो. म्हणजे अय्या. मला सगळीच माणसं अशी आडवी का भेटतात हो. तर ते म्हणायचे नाही रे बाळा होईल चांगलं. मी आहे ना तुझ्या सोबत. तू का बघा टेन्शन किती घेतेस. छान ना, वडिलांसारखे अगदी. मला दुसरे वडील वडील काय असतात मला माहित नव्हतं. पण ताई मला ते वडीलच भेटले. अय्या. वडीलच माझ्यासाठी होते. बरं. ताई असं असायचं ना मोठीला सगळं केलेलं त्यांनी. पण माझ्यासाठी तर काय तिची मुलगी आता मोठी व्हायला लागली ना तिला कळायचं ना. हो मला हो. पैंजण आणू, साडी आणू, मला म्हणजे ब्लाऊज पीस आणू. मग ती काय करायची हा. तिची मुलगी हं. आपल्या आईला आधी द्यायची आणि जे राहील ते मला द्यायचे. मग बघ. माझ्या सासरा काय म्हणायचं ती गोरे आहे, तिला जे कलर चांगला दिसतात तेच देणार ना मी. हा वा- हा तू करायचं नाही मी आणतोय. तुझ्या वडिलांनी आणलंय का. माझ्या सासरे तिला बोलायचे तुझ्या पप्पानं आणलंय का. हा. मस्त. दोन्हीही माझ्या आहेत. त्या बर. दोन्हीही मुली माझ्या आहेत. मी तुझापणा करत नाही पण तू करायचं नाही. पण ती एवढी पोरगी अडगी ना अजूनही त्या तिचा स्वभाव तसा आहे. अजूनही. हो मग आता आता लग्न तिचं लग्न झालं वगैरे तिचं. झालं असेल ना? झालं ताई ते सगळं मीच पार पाडले. बापरे, काय म्हणता. हो आणि खूप वैर होता आमच्यात. बघ. पण जाऊ दे आपण स्वामी सेवेकरी आपल्याला असा हे नाहीये. बरोबर बरोबर. आपण चांगलंच करत राहायचं. चांगलं करायचं रे ताई. बरोबर. नंतर ना ताई काय झालं 1 वर्ष झालं 1.5 वर्ष झालं ह्यांच्या स्वभावात काय फरक नसायचा. हा मग झालं मी आपल्या देवाला म्हणायचे सगळं म्हणजे बदलू दे बदलू दे. माझी मैत्रीण ती नणंद नाही का म्हटलं छोटीशीच होती माझ्यासोबत. हा 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 हा. तिला सगळं माझी कहाणी माहित होती. तर ती काय म्हणायची तुम्ही स्वामींचं करा. तिला तुम्ही तारक मंत्र म्हणा. म्हटलं ते काय असतं. तू घरात काम बघ किती माणसं आहेत. एवढ्या कामात ना ते कधी वाचत बसणार मी. कधी बरोबर. बोलणार, कधी काय होणार असं शक्यच नाही मला. हा पाण्यानं होतच नाही तिला मी म्हणलं. हा. त्याच्यानंतर ती मला म्हणली हम्म. ठीक आहे म्हणली हा. की ठीक आहे मला म्हणली की नको करू तू. नको करू तू वहिनी तू करूच नकोस. पण तू बघ तू तेच नाव घेणार आहेस तो नंतर. हा हो. हो बघ म्हणली नाही ना तुला तिथं वाक लागलेस तू बघ. अशी हा बोलायची. हा. तर त्याच्यानंतर काय झालं आमच्या इथं पालखी येते मोठी पालखी येते बर. स्वामींची. हा हा हा. आणि तिथं जायला म्हणजे सगळे जायचे घरातले. आमच्या घरातले फक्त जात नव्हते. बाकी सगळे गावातले जायचे. पण आमच्या बघा. घरातले जायचे नाहीत. अच्छा. हा हा. आणि मला पण मग ते ओढ नाही ना लागली त्यांची. ओढ बरोबर. कधी लागली जेव्हा अति झालं माझ्या बाबतीत माझ्या नवऱ्याकडून हा काही हा. गोष्टी. मग बरोबर. आमच्या इथं बोव आहेत. मग ते जाता जाता काय म्हणायचे मला अशा कथा खूप आवडायच्या स्वामी म्हणजे असं अच्छा. रामाची असू दे. पोथी वाचायला खूप आवडायच्या. हा हा आणि हा त्या हा. संस्कृत मधल्या नको मराठीत कथा असेल ना तेवढ्या मी वाचायच्या. हा बरोबर. हा आणि ते मला काय म्हणले हे स्वामींची पोथी दिली बरं का त्यांनी माझ्या हातात. हा हा तुला वाचायला पाहिजे होतं ना आवडतं ना तुला वाचायला तर हे घे हे वाच. हा. यानं तुझं कल्याण होईल. तर मी ती स्वामींची पोथी दिली. अजून ती माझ्याकडे आहे. माझ्या आता त्या नंदीने घेतलेली आहे माझ्या जवळची. त्या महाराजांनी दिलेली. हा अच्छा. हा हा हा. तर त्यांनी दिली तर मी उघडली तर म्हणलं काय हो महाराज म्हणलं हे कधी एवढं वाचत बसणार. बघा आता घरात तुम्हाला माहिती आहे म्हणलं हा. काम केल्याशिवाय तर म्हणलं कुणाचा म्हणजे हे नाही. बरोबर. मला काही जमणार नाही. मला म्हणले तू वाचणार ग बघ तरी. हम्म. ताई त्यांनी दिली आणि मी कपाटात नेऊन ठेवली. हम्म. 2007 ते 8च्या आसपास असेल बघा. हा 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 हा. त्यांनी दिल्यानंतर ना हम्म. मला ते असं स्वप्न पडायचं मला बाहेर काढ. अय्या. हो बापरे. असं असं घरात जर वाद झाले ना कशानं पण हा की हा. मला स्वप्न पडायचे की मला बाहेर काढ मला बाहेर काढ. तर अय्या. मी म्हणायचे कुणाला बाहेर काढू मी. मला हम्म. काही कळायचंच नाही. हा माझ्या हा नंदीला पण म्हणायचे मला असं स्वप्न का पडतंय हो ताई. ती हा म्हणायची तुम्हाला सांगते तुम्ही करतच नाही. तुम्हाला सांगता तुम्ही करतच नाही. हा 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 हा. त्याच्यानंतर ना ताई काय झालं काय माहिती
हं. माझ्या डोक्यात वैभवलक्ष्मीचं, आई माझी वैभवलक्ष्मीचं व्रत करायची. बरोबर. हां, हां, माझ्या हां, आईने पोती वैभवलक्ष्मीची माझ्या बहिणीला दिलेली. माझी बहीण करायला लागली. अच्छा. बहिणीनंतर ती पोती बहिणीने मला पाठवली इथं म्हणजे हां. सासरमध्ये हं. पोस्टानं, अरे बापरे! की तू हे कर म्हणून. आणि शनीचं म्हणले तुला दोष आहे जरा, शनी महत्व पण तिने वाचायला दिलं मला, की हां. शनीचा बी वास तुझ्या मागे, जरा शनीची पीड आहे, हं, त्याच्यामुळे तुमच्या दोघांचं पटत नाही. बहीण माझी हं. 8 महिने होती ना माझं लग्न झाल्यानंतर. हो, हो, हो. त्यावेळी मी वैभवलक्ष्मीचं व्रत केलं. हं, आणि त्या शुक्रवारी का नाही हमखास आमच्या घरात हं. मटण आणणार म्हणून आणणार आमच्या घरातले. आई गं! मग? आमचे मोठे अरे बापरे! हां. मोठे आणायचे. मग सासरे म्हणायचे की असं करत जाऊ नको, ती करते ना, तुम्ही नका करू, कमीत बरं. कमी एक दिवस तरी पाळा ना. एरवी बरोबर तुम्हाला अगदी. काय म्हणले का, ती बोलते का? पण ज्या हां. दिवशी ती पूजा मांडते ना, मग हं. त्याच्यानं वाद व्हायचे हां, हां. घरात. तरी मी हं, मग मी एका कोपऱ्यात ना देवाच्या खाली छोटीशी पूजा मांडायचे. मग हं. तिला म्हणायचे साधं ओळ घे ग मानून, मी काय करू आता, मला बरोबर. कुठेतरी मला आधार नाही ग, म्हणजे आता तूच आधार आहेस माझा, असं म्हणून मी ती बरोबर, पूजा बरोबर. वाचायचे. हं. आणि ह्या सगळे सगळे रानात नाही यायच्या आधी ताई स्वयंपाक करायचं, 3-4 सुरुवात करायची जेवणाला, कारण 10-11 जण ना घरात आम्ही. हो, हो, हो. मग एवढ्यांचं, आणि मीच वाचाय बसले की घरात आमच्या भांडी आपटायला सुरुवात करायची, की आता वाचाय बसली, अय्या! आता तिचं चालूच राहायचं. म्हणजे ते कली म्हणतो ना एखाद्याच्या मनावर विपरीत हो. होतं ते. पण खरं. ताई खरं सांगू, संकट यावी, खूप हं. अनुभव येतो, खूप जवळ जातो अगदी, देवाच्या आपण. अगदी. किती छान बोललात ताई. मी खूप स्वामींच्या जवळ गेलेले, खूप. हां. म्हणजे सेवा होत नाही इतकी करता, पण हां. तो आनंद असतो ना, एखादी गोष्ट आपण म्हणले ना वेगळं स्वामी हे असतं. चुकीचं आहे का बरोबर आहे, तेव्हा त्यांचे गाडीवर जेव्हा स्वामी येतात ना, जे हां. त्यांचं जे दिसतं ना समोर, हे खरं, ते खरं, वाटतं की खरं. आपण बरोबर आहे. अगदी बरोबर. ताई हां. 6-7 शुक्रवार झाले आणि माझा नवरा मला असे चांगलं बोलायला वगैरे लागले. मग हां. मला वाटायला लागलं की आता बाबा मला बायको वगैरे म्हणायला लागली, म्हणजे असं आई वाटतं ना गं! थोडंसं. वाटतंच ना जेवण हो. मग मला आनंद वाटायला लागला. आणि परत मग काय व्हायचं, शुक्रवारी जाणून बुजून करायला लागलेत का असे घरातले, मग हां. माझ्या दिराला बिच्चूच दिसणार, माझ्या जावेला सापच दिसणार, असं हं. काय काय दिसायला लागलं ह्यांना शुक्रवारच. खरं का खोटं? आता दुधाचं पातेलं जर, आता कपाट आहे आपलं, हां. दुधाचं जर पातेलं आपण उचललं, हां. मी उचलल्यानंतर खाली काहीच नसायचं. अच्छा. चहा वगैरे सगळ्यांचा केला आणि नंतर ती गरम करून ठेवायला गेली ना, हं, की हं. ती ओरडायचीच, विंचू 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 करून. अरे बापरे! आणि निघायचंच ताई तिथं. हो? खरोखर असायचा विंचू. बापरे! बघा. आणि मला हसायचं. म्हणजे माझ्या सासऱ्यानं म्हणायचे, की हं. "मग मगाशी काहीच नव्हतं. मी पूर्ण कपाट पुसून घेतलं, दूध घेतलं, ते हां. सगळं हे करून घेतलं." म्हणायचे, हं. "असू दे गं, तू करतेस ना, देव कुठं ना कुठं तरी बघतो." हे शब्द अगदी असायचे बरोबर. त्यांचे हां, कायम. हां. हं. हां. आणि वैभवलक्ष्मीचं उद्यापन आलं. उद्यापन आलं तर माझी सासू काय म्हणली, दोघींनी हं. मिळून करा. आता ती एकटी एवढ्या जणांचा स्वयंपाक 11 वाजता जेवाय घालणार आहे ती. हां, हां, नंतर हां. आपण मग एवढ्या माणसांचा स्वयंपाक कसा करेल? तर हां. तू तिला मदत करायला लाग. कधी हां. शेतात जात नाही त्या दिवशी माझी जाऊ म्हणली, मी शेतातच जाणार आहे. अगं बाई! आणि आमच्यात नाही, दुसऱ्यांच्यात जायचं होतं, दुसऱ्या जावेच्यात. तर ती ती अच्छा. पण जाऊ ना, काय म्हणली, अगं ती एवढं उपवास वगैरे करते. हां. 3 महिने झालं तिनं सगळं पाळलंय वगैरे, आणि उद्या पण आहे. एकटी एवढं कधी स्वयंपाक बनवेल? हो, तू नको हो. येऊ. आज नाही उद्या दोघी जणी या. आपण हां. चौघी मिळून करू. नाही म्हणे, मी येणारच आहे. हां. ताई सकाळी 10 वाजता ती शेतात गेली. 10:30-11 वाजता सुरुवात केली तिने शेतातल्या कामाला. हां. पाण्यातनं भांगलतात, म्हणजे रोप असते ना, आमच्याकडे हां. शेतात भाताच्यात रोप असते, पाणी असतं त्यात हां. गुडघाभर. तिच्यात हां. एक तिरावडा असतो बसायचं, त्याला साप गुंडाळलेला. अय्या! साप. बापरे! तिला दिवसभर त्या शेतात ती पाय ठेवून बांधाच्या खाली गेली नाही. बाई 11 गं! वाजता जी ती बांधा उभी होती ना, तो हां. साप त्या कडून, आणि त्या चुलत जावेनं भांगललं त्या सापाला बघत बघतच. अरे बापरे! पण ही उतरली नाही तिथं खाली. बापरे! बघा. त्याच्यानंतर ती चुलत जाऊ तिला म्हणली, मी तुला सांगत होते की ती पोरगी प्रामाणिकपणे करते, तिच्या चेहऱ्यावर तेज बघ, ती एवढं देवाचं चांगल्यापणानं करते, सगळ्यांना सोबत घेऊन करते, असं करत नाही की हो, एकटीच हो. करते. मग तू बरोबर. नको होतं यायला इथं, तिला मदत करायला जायला पाहिजे होतं. तुला ते सांगितलंय त्या देवानं की तू मदत करायलाच, म्हणून तुला ही शिक्षा आहे म्हणून. हो. ताई ती दिवसभर एवढी कापत होती ना, घरात आली, सासूला तिनं सांगितलं की मला असा असा दिसला साप, आणि माझ्याच ह्याला येटोळ घालून बसलेला, हां, असं तसं. हां. तिनं सासू मग म्हणली, तुझी चुकी आहे, तुला नको म्हणून सांगितलं तर तू ऐकलं नाहीस, आता मी काय करणार त्यात. आई गं! हां, हां. ताई मी दुपारी 3ला स्वयंपाकाला सुरुवात केलेली, कारण दिवसभर फरशा वगैरे पुसणं, ते साफसफाई, सगळ्यांचं जेवण, सकाळच्या 11 माणसांचं, बापरे! सगळी तयारी. पण एवढी एनर्जी दिलेली ना देवीनं मला ताई, सगळा स्वयंपाक कम्प्लीट 6:30ला झाला, ओह! पूर्ण स्वयंपाक ताई. आणि बरं. इतका सुंदर स्वयंपाक की मला विश्वास बसत नाही माझा, की मी आई एवढं गं! जेवण चांगलं करते.
खरंच ना. खीर झाली, चपात्या झाल्या ताई आणि एक वरणाची आमटी म्हणजे ते मिक्स डाळींची आमटी बनवलेली, हा चपात्या हा बनवलेल्या. माझे सासू 6:30 वाजता आली, म्हणली आता चल मी तुला करू लागते. म्हणलं झालं आत्या सगळं. काय बोलतेस एकटीने केलंस? म्हणलं हा. हा. आणि मग माझी आई गं. सख्खी चुलत जाव आहे, मग ती मला जेवण वगैरे वाढू करायला गेला. मग माझी जाव आली, रुसलेली होती, हा हातपाय वरतून धुतलं. म्हणलं आता बसा, म्हणलं तीर्थ वगैरे आहे, म्हणलं तर घ्या आणि बसा जेवायला. हा तर म्हणले हो बसते. बसली हा. ताई. मी देवाला एवढं सांगितलेलं की कधी कोणाचं वाईट, आणि अजून पण सांगते, वाईट करू नकोस. अगदी अगदी खरंय. सांग त्याचं चांगलं होऊन त्याच्या म्हणून माझं चांगलं होऊ दे. हो मला खरंय मला खरंय. अजून मूलबाळ नाही, काय नाही, 2 वर्ष लग्नाला झाली. तू हा अजून परीक्षा घेतेस काय? मला फक्त माझ्या नवऱ्यानं मला मला म्हणून म्हणू दे. मला हा. आता मागं कोण नाही. बरोबर आहे. मी जाणार आहे कुठं मग? बरोबर. मग त्याच्यानंतर ठीक आहे म्हणले तर बरं का. हा. झालं ताई, उद्यापन वगैरे छान झालं. उद्यापन झाल्यानंतर ना 8-10-15 दिवसात माझा नवरा आला आणि मला घेऊन गेला मुंबईला. अय्या. हा हा मुंबईला गेल्यानंतर ना फक्त ताई मी 8च महिने राहिलो. हा. पण 8 महिन्यात इतका त्रास दिला ना मला, काय मानसिक काय विचार, त्यांनी. काय त्यांना झालेलं काय माहिती. हा बोलायचं नाही, जायला तिकडं रात्रभर बसायचं, कामावर हा. गेलं तर कामावरच 2 दिवस यायचं नाही, जेवायचंच नाही, बोलायचंच नाही. मग मी अरे. काय म्हणायचे, तुमचं कुठल्या मामाबरोबर, म्हणजे असं मी त्यांना विचारायचे की तुमचं कोणाबरोबर काय आहे का? हा तुमच्या हा मामाच्या मुलीवर शेजारी राहतात, मग त्यांच्यासोबत काय होतं का? किंवा पुढचं तुमचं काय आहे का? ते मला सांगा, मी तरी जाते ना तुमच्या आयुष्यातनं. हो हो हो. मला कुठे पण जाऊ, मी ठरवलेलं की जायचं निघून आपलं आपण. हा हा. हा माणूस सुखी राहायला पाहिजे. आई गं. बोलणं, मित्र पण त्यांचे सांगायचे, अरे तुझी बायको खूप चांगली आहे, का असं वागतोस? काहीतरी तिला सांग. बाबा हा नाही, काहीच बोलायचं नाही, हा हा. काहीच नाही. आणि तिथं पण परत टाइम वेगळं चालू केलं. अय्या. हा, मी तिथं पण उपवास चालू केले परत, की हा कसं तरी पण मला मार्गच काय आणि स्वप्न बरं का, आणि रोज मला स्वप्न आहे की हा मला बाहेर काढ. स्वामी समर्थांचं मी पोते ठेवलेले ना कपाटात, हा हा. गावाला गावाला ठेवलेले, आणि मला हे घेऊन गेलेले त्यांच्या सोबत हो बाहेर हो मुंबईला. हो हो. पोती काय बाहेर म्हणजे स्वप्न पडतंय. हा हा झालं ताई, माझ्या नवऱ्यानं काय केलं माहितीये? तिथं हा पण चालू केलं. मी जसे शुक्रवार पकडणं, हमका हा. शुक्रवारी आणणार आणि खाणार. अगं मी बाई. जसे असंच केलं. मी परत रागानं म्हटलं, तुला जर खरं तुझी वैभवलक्ष्मीचं पकडायचं असेल ना, इथून पुढे पकडणारच नाही म्हटलं. हा तिथं हा. बी तेच आणि इथं पण तेच. तू आहेस का म्हणलं, माझे वैरण झाले. असं तर करून मी भांडायला लागले बरं का. आणि ताई ना, रेल्वेमध्ये बसल्यानंतर ते टीसी लागते, तिकीट लागतं ना बघा हो बसायचं. हो हो. हा, हा आणि शुक्रवार बरं का, आणि शुक्रवारी माझ्या नवऱ्याने ते सकाळी आणलं, खाल्लं, आणि त्यांचे सेकंड शिफ्ट होते. हा हा. निघाले कामावरती, गेले ताई, त्यांच्याकडनं एरवी कधीच सापडत नाही, त्या दिवशी टीसीला सापडले ते, आणि त्यांना 1 दिवसाची जेल झाली. आई गं. शेट पॉकेट शेट. पडलं, सगळं पडलं. पॉकेट बी म्हणजे त्या जाताना रोडनं ज्या जातात त्या रोडवर पॉकेट पडलेलं होतं. पण देवीची कृपा बघा कशी. हा, हा हा त्या रात्री त्यांना पकडलं, जेवायला आले नाही. आणि हा. जेवायला आले नाही म्हणून मला टेन्शन यायला लागलं, तर उपवास सोडणार कसं मी? बरोबर आहे. खडीसाखरेचा नैवेद्य मी त्यांना रोज दिल्याशिवाय मी जेवत नसते. हा हा आणि मग आता काय करू? मग त्यांच्या मित्रांनी पण मला सांगितलं नाही की हा. त्यांना अटक झाल्यानंतर काय, असं काहीच नाही. अरे मला बाबा. हुरहुर लागलेली की हा. अजून कसे आले नाही. 8:30 वाजले, कारण या टायमिंगला येतात घरी ते. बरोबर. हा 9 वाजले, 10 वाजले. म्हणलं आई, जे काय असेल ते मी तुझ्या पदर पसरते, पण बघ मला एवढाच आसरा आहे म्हणलं राहण्याचा आणि जगण्याचा. बरोबर बघ. त्याच्या आशेनं म्हणलं. पण त्या दिवशी त्यांना अशी का नाही अक्कल घडली ना ताई, हा तुम्हाला हा. सांगू. हम्म. त्यांच्या मित्राने जाऊन त्यांना सोडवून वगैरे आणलं. ज्या रोडने येत होते त्या रोडला पॉकेट पडलेलं होतं, त्याच्या जवळजवळ 20 का 25,000 रुपये होते ताई. आई गं. पेमेंट झालेलं होतं, त्यात टीसीचा पास होता, सगळं होतं त्या पॉकेटात. ओ. आणि ते पॉकेटच पडलेलं. आणि ज्या रोडने येणार ना, त्या रोडनच येता येतं का नाही, तिथे एक त्यांना बाई म्हटली की बाबा तिथं तुझं काहीतरी पडलंय बघ, घे जा. हा हा हा. तर त्यांनी ते उचललं तर म्हणे, आता तरी सरळ राहा. हा शब्द होता तिचा. आई गं. माहित नाही स्वामी काय होतं ते. घरी आले बरं का, घरी आले 11:30-12 वाजले त्यांना यायला. उपवास सोडायला मला 12 वाजले. शनिवार हा चालू. हा, आल्यानंतर मला म्हणले, कधी विचारत नाहीस तू जेवलीस का आणि तू बरी आहेस का? हा हा. त्या दिवशी आले, हातपाय तोंड धुतलं, तू जेवलीस का? मला अय्या. काय सांगता येतं, हा शब्द ऐकून मला असं जसं काय मी स्वर्गात. स्वर्गात. हा, स्वर्गात. हा मग झालं ताई. मग मी म्हटलं, नाही ना, तुम्हाला घेतल्याशिवाय कधी जेवले का म्हटलं आजपर्यंत? तर हा आता कसं जेवणार आहे म्हणलं, तुम्हाला माहिती आहे तुम्ही जेवता तेव्हाच मी जेवते. हा हा मग जेवलो वगैरे बरं का. मग तुला कळलं का मी आज कुठं होतो ते? म्हटलं नाही, मला हुरहुर असं मन असं माझं हे झालेलं. काय झालं हो? हा नाही हा. म्हणे, माझं असं असं 1 दिवसासाठी दिवसभर मी जेलमध्ये होतो, मला असं आई असं झालं. गं. हो, सगळं सांगितलं मग मला. तुम्हाला एकदम हे झालं असेल. हा, मग मी म्हणलं, मग तुम्ही कशाला अशा गोष्टी करता म्हणलं. शुक्रवारचं मी तुम्हाला म्हणलं की एरवी खाऊ नका, खावा, तुम्हाला जे करायचं ते करा. हा पण हा ह्या एकच दिवस, मी काय तुम्हाला रोज पाळा म्हणते का? एकच दिवस फक्त आठवड्यातला पाळा म्हणलं.
एरवी हा ठीक आहे म्हणलं. हा मग म्हणे नाही आता इथून पुढे नाही. ताई माझ्या उद्यापनाच्या वेळी ना त्यांनी फुलं आणली, खिरीला प्रसादाला मदत केली, ते बापरे. काजू बदाम करून दे. हा ताई किती सवासणी घालणार आहेस, पोते आणतो. नंतर 11व्या शुक्रवार मग आला आणि सगळं ते करू लागले बरं का उद्यापन. बघा. आणि त्या ज्या दिवशी माझं उद्यापन झालं हा. त्याच्या 3 ते 4 आठवड्यानंतर मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. अरे वा. खरंच तिचा किती विसरू शकत छान. नाही मी उपकार वैभवलक्ष्मीचा. खरंच खरंच खरंच. आणि मग किती छान. परत ना ताई हा झालं. मग मला राहिलं म्हणजे मूल ते राहिल्यानंतर मग मी माझ्या सासऱ्यांना वगैरे मला सासरा म्हणजे खरंच वडील होते. खरंच सासू पण खरंच. माझे चांगले होते. तुम्ही मग सांगता त्यांनी त्याच्यावरनं लगेच समजतं ना ताई. हा ना ताई. हम्म. मग गावाला फोन वगैरे केला आणि ह्यांनी सांगितलं की तिला असं असं झालंय 2 महिने हा झालेत आता. हा मग हा माझे सासरे म्हणले दवाखान्यात नेलंस का? हा. कशाला दवाखान्यात न्यायचं? काय आहे दवाखान्यात न्यायला? मग माझे कोण सासरे बोललं? चिडले नाही. मिस्टरांना माझ्या सासऱ्यांना सांगितलं की तिला दवाखान्यात घेऊन गेलास का? आता 2 महिने झाले ती. मग ट्रीटमेंट चालू केलीस का? तर माझा नवरा म्हणे कशाला ट्रीटमेंट चालू करायची? काय असते ट्रीटमेंट कशाला? अगो बाई. हा. खूप अल्लड, खूप लहान मुलासारखं. काही म्हणजे अय्या. पुरुषाचं काही असतं ना तसं अजिबातच नाही. हा म्हणजे आपली भावनाच नाही. जबाबदारी नाही. हा अजिबात जबाबदारी नाही. हा मग माझ्या सासऱ्याने काय केलं की मला गावाला बोलवून घेतलं. 2-2.5 महिने जवळजवळ 1 महिना लावला मला गावाला नेला. 3रा महिना मला लागला ताई. हा हा आणि गावाला जाताना का नाही हा पनवेलच्या रोडनं चाललेलो ना आम्ही टू व्हीलर वरून हा गाडी आमची सुटली म्हणून. हा. आणि ताई मला ना काय माहिती त्यांना ब्रेक दाबला त्यांनी का काय मी पोटावरच पडले. अरे राम. आणि त्यांचे मित्र पुढं आणि आम्ही मागं. आणि त्या मित्रांनी चिडले मग त्यांच्यावर. हा. खूप ताई जसे मला 2 भाऊ भेटल्यासारखे त्यांचे मित्र होते. खरंच खूप आधार बघ. होता त्या दोघांचा मला तिथं. अय्या. मग ते म्हणले काय रे पडवळ म्हणजे असं असं करतात का रे? तुला हा कळत नाही का गाडी कशी चालवायची? चल म्हणला त्या बहिणीला माझ्या बहीणच म्हणायची मला ते. हा हा माझ्या गाडीवरती दे आणि तू हे सामान घेऊन जा. हा. आणि त्यावेळी काही जाणवलं नाही ताई मला पोटावर पडलेलं काहीच नाही वाटलं. बरोबर. हा मला सोडलं गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर माझ्या सासऱ्याने दवाखान्यात नेलं. मला विचारलं डॉक्टरांनी माझ्या ट्रीटमेंट मला विचारलं तू पडले बिडलेस का असं तसं तर म्हणलं थोडी पडले पण मला नाही काय दुखत वगैरे म्हणलं. हा 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 काय नाही जाणवलं मला असं. मग हा त्यांनी गोळ्या दिल्या बरं का. माझा सासरा म्हणला 2 महिन्याच्या गोळ्या द्या कारण 2 महिन्याशिवाय त्याचा नवरा काही इथे घेऊन येणार नाही आणि तिला काही इथे ठेवणार नाही. इथे हा लई काम वगैरे असतं. मग हा तिला मी आता 4 दिवसात पाठवणार आहे. मग डॉक्टर पण म्हणले की लई मुलीसारखं प्रेम करता तुमच्या सुनावणी. पहिलीचं पण खूप तुम्ही लाड केला. आता हिला हा पण म्हणजे हा 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 हा. तर माझे सासरे म्हणले नाही हो तिला आई नाही जाऊ दे ना आणि पोरगी पण चांगलं आहे सगळं म्हणजे झोपलं हातरुणापासून ते सकाळच्या नाश्त्यापर्यंत सगळी तयारी असते त्याची ओके मध्ये. अय्या किती जाणीव ना. शिक्षक असतं ना तो असं शिक असतं. खरं आणि ताई मला ती सवय लागलेली 9 वाजले ना किंवा लगेच त्यांना सकाळी 7ला त्यांना 2 कप चहा लागायचा आणि फक्त साखर थोडी आणि चहा पावडर जास्त हा आणि दूध जास्त. स्पेशल चहा लागायचा. स्पेशल पूर्वीचा चहा आणि कडक चहा लागायचा. हा. हो मग ते 2 कप पिणार. अच्छा. त्याच्यानंतर 10 वाजता आंघोळ वगैरे केली देवाला पाणी घातलं की जेवायला पाहिजे. हो. जेवणार आणि परत संध्याकाळी 5:30ला चहा. आधी-मध्ये काही खाणार नाही. बघा. हा. आणि ते रुटीन मला बसलेलं होतं ताई त्यांचं. हो आणि ते हो. बरोबर ते ना मला ते असं वाटायचं की नाही आता ते येणार आहेत ना त्यांना ही गरम गरम भाकरी बनवायचीच. त्यांना गरम गरम हे खाय घालायचंच. अय्या आणि त्यांना वडिलांसारखं पण प्रेम. त्यांना पण आनंद वाटायचा की ती मोठी कधी एवढी काळजी घेत नाही पण घेते. आणि हं. संध्याकाळी 9:30 वाजले की त्यांची मालिका लागली की ती मालिका बघायला बसणार. मग आपण इथं बिछाना करायचा, गोळ्या औषधं द्यायची, पाणी ठेवायचं, हा. पाय दाबायचे त्यांचे, डोकं दाबायचं. हम्म. म्हणजे ती सवयच लागलेली. आणि सगळे मग त्या बायका वगैरे म्हणायच्या की खरंच तुम्हाला लयच म्हणजे भारी भेटले दोन्ही पण सुना. मुलीसारखी सून हो. मिळाली. हा. आणि करायचं काय खूप आनंद वाटायचा त्या गोष्टीत. खूप आनंद ना? वाटायचा माहितीये का? हा. म्हणजे जसं काही मी माझ्या स्वामींचंच असं पाय दाबत्या, हा त्यांचा हा अंग चिमटा असं वाटायचं मला. हा हा आणि तोवर स्वामींचं काही डोक्यात नाही बरं का ताई. हा हा. 2008 मध्ये काय झालं हं. गावाला परत काय झाले मग इथून गावाला 1 महिनाभर ठेवलं मग म्हणजे महिना पण नाही 15 दिवसच ठेवलं ट्रीटमेंट घेतली सगळी आणि हा. त्यांना बोलवून घेतलं हं. ये तिला घेऊन जा हे म्हणे नाही मी आता काय नेणार नाही मला काही झेपणारच नाही ते. मग मग माझे सासरे चिडले की बायको तुझी मुलगा तुझं झेपणार नाही म्हणजे मग हा. लग्नच करायचं नव्हतंस ना तू. मग म्हणे बरोबर. तुम्ही जबरदस्तीच माझं लग्न केलं. आता हे आमच्या दोघातलं काही मी सासऱ्याला सांगितलं नव्हतं की कसे वागतात काय वागतात ते. हा हा हे हा जर हा. सांगितलं असतं तर म्हणलं मग ह्यांचं तर काही खरंच नाही. बरोबर. पण असं म्हणायचं ना आपले भोग असतात भोगून घेतले पाहिजेत म्हणून अगदी म्हणायचे की अगदी. मी पूर्वजन्मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून मला हे भोगायला दिलं असेल. किती समजदार हो तुम्ही. हा ते चिडचिड व्हायची पण व्हायची कुठे देवापुढे लय चिडचिड व्हायची. हा 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 तिथे हा. मी चिडचिडपणा करायची. हा. त्याच्यानंतर ताई हं. मग नेलं मला तिथं नेल्यानंतर ना मग मला चक्कर उलट्या हे ते सगळं चालू झालेलं माझं ते शरीराचं पूर्ण ना चेंजिंग होऊन जायचं. पण होतच लहान माणसाला होतच ते.
मयच नसायची. जेवलीस तर जेव, खाल्लंस तर खा, नाहीतर नाही. यायचं. अरे बापरे! हा, बरं. अजूनही सगळं तसंच आहे. जेवायचं आणि आपलं आपण आपल्याच आपल्याच तालात म्हणजे स्वतःचा विचार फक्त. फक्त स्वतःचा. हं. मग ते आजूबाजूच्या माझ्या जे भाऊ मांडलेले त्याच्या बायको वगैरे असायची, मग ती जेवण करून आणायची. ती म्हणायची हे खा ते खा. हा हा हा. ताई 6वा महिना लागला माझं पोटच दिसेना. अय्या, मग पोट तिथं आणि सोनोग्राफी वगैरे केली होती की नाही? आधी गावाला केलेली पण व्यवस्थित त्यांना सांगितलेलं 3ऱ्या अय्या. महिन्यातली. दोन सांगते काय दुर्लक्ष तर नवऱ्याचं माझ्या अजिबात बायको म्हणून नाहीच तर. बापरे. म्हणजे आपली जिम्मेदारी असं नाही ताई. का नाही, कुणास ठाऊक. जबाबदारीच नाही. हा. नाही नाही. आणि ताई ना बाळ पण हलना काय हलना. मग त्यांची शेजारी मामी होती तिला म्हणायचे पोटातलं आपल्या म्हणजे मला तर पहिल्यांदाच राहिलेलं मी कुणाचं तर तुम्हाला बघितलं काही नाही. कल्पनाच नाही. हा, मग ती मला म्हणायची हालचाल होते का ग? म्हणलं हालचाल काय असते? म्हणे बाळ फिरतं, जाणवतं गाठ उठलेली असं असं तसं ती हा मला हा सांगायची. म्हणायचं अहो मला काहीच होत नाही मला म्हणजे जाऊ दवाखान्यात. मग हा. तिथं मी त्यांना त्यांना मी म्हटलं चला अहो असं असं काय नसते काय बी सांगतात काय नसते झोप जा काय नाही असं अशीच भाषा असायची. अय्या बघा. खूप तर मग मी ह्यांच्या मित्राच्या बायकोला घेतलं म्हणलं तुला माहिती आहे का दवाखाना तर म्हणलं अगं मला पण मी कधी बाहेर गेले नाही आणि हं. 8 महिने तिथं राहिलं माझ्या नवऱ्यानं कधी मला बाहेरच नेलं नाही मी आणि माझी रूम. आणि अय्यो. आणि मी काय लागेल ती भाजी समोरच असायची भाजीवाली यायची पाट्या वगैरे घेऊन बरोबर. गाड्यावरती यायचं मग बाहेर जायचा संबंधच नाही बाहेर गेलो आणि चुकलं तर बरोबर बाई हे ग. टेन्शन. हा. तरी पण ना मी असं वैभलक्ष्मीचं नाव घेत आई मला सद्बुद्धी दे कुठला तरी क्लिनिक सापडू दे असं करत करत ना ताई हा पुन्हा अशा ही तर रूम आहे ह्या रूम मधनं पुढे गेलं की हा हे म्हणजे क्लिनिक म्हणजे असं पुन्हा करत करत मी गेलेले हा हा की हा हा. मला माझ्या बाळाचे घ्यायला काय मला आता आई पण नाही बहीण नाही एकटी मला बरोबर. एवढ्या वर्षातनं राहिलंय आणि ह्या बरोबर. माणसाचं तर काही लक्ष माझ्यावर नाही मग आता काय करायचं. हा मग ताई मी गेले बरं का गेल्यानंतर ताई तिथे क्लिनिक सापडलं त्या क्लिनिक मध्ये पेपर वगैरे काढला तिने चेक केलं तर म्हणले अहो तुमच्या बाळाची लयच हालचाल कमी आहे तुमच्या अय्या. सोबत कोण आलंय म्हणलं हा. कोणीच नाही का होतं म्हणे तुम्हाला ऍडमिट व्हावं लागणार आहे कारण मग बाळाचं काहीच जाणवत नाही असं. अय्या. हो माझं तसं ना ताई धड 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 काळी सोडायला लागलं. बरोबर आहे. आणि घरी आले मला रडायलाच यायला लागलं गावाला फोन लागना झालाय हे आई. ह्यांना उठवलं म्हणलं असं असं सांगितलंय काय नसते काय नाही झालेलं तू झोप आराम कर तुझे आता काय लय नाटकं बावट व्हायला. माणूस हो. हो तुझी नाटकं काय तर व्हायला लागले ती. हा. नाही त्या दिवशी त्याने नेलंच नाही मला हॉस्पिटलमध्ये. बापरे. नाही नेलं. बाई दुसऱ्या ग. दिवशी त्याने ना पांढरं जात ते जायला लागलं. मग मी त्यांच्या मित्राला सांगायला लागले की मला पोट दुखतंय मी काय करू आता. मग हम्म. त्याने काय त्या मित्राने ह्यांना लय बडबड केली ह्यांना. हा ह्याला बरोबर आहे ना. खूप बडबड केली म्हणलं अरे माणूस तर म्हणून काय चल म्हणला घेऊन शनी. हा. म्हणलं चल मग जाऊ म्हणला मला काय हॉस्पिटल माहित नाही कुठे गेलेले काय माहित नाही. अय्या. मग मी त्या भाऊजींना सांगितलं की असं असं मग ते म्हणले माहिती आहे वहिनी मला ते क्लिनिक एकच आपल्या इथे लेडीजचं क्लिनिक आहे चला म्हणला. मग बघा. तिथे गेल्यानंतर तिने चेक केल्यानंतर तिने सांगितलं की मोठ्या हॉस्पिटलला जाऊन तुम्ही ऍडमिट करा कारण बाळाचे ठोके काहीच जाणवत नाहीत. अरे आणि मला अरे. तर हा असं धोका वाटायला लागलाय तिने त्यांना सांगितलं दोघांना पण बरं का मला नाही सांगितलं. हा हा हा. मग मला ऍडमिट करायची न्यायची ना त्या दिवशी ऍडमिट करायला नाही नेली यांनी. तरी घरी पण आणलं नाही. नाही नेलं. बघा. घरी आणलं त्यांनी आईला फोन केला भावाला फोन केला हा. माझ्या सासऱ्याला ह्यातलं काही माहित नाही. बरोबर. हा मग भाऊ तो लय भावाचं म्हणजे त्यांच्या सगळ्यांचं हे ऐकणारे होते त्यातले. हा हा. मग ते म्हणले कर मग किती होतात पैसे वगैरे म्हणे मोठं हॉस्पिटल आहे नाही म्हणलं त्यावेळी 20-25 म्हणजे लय वाटायचे पैसे. हीच गोष्ट होती ना. बरोबर हा आहे. खूप वाटायचे तर म्हणे काय माहिती आता किती खर्च येतोय आता हिनं तर रडायला चालू केलंय हिचं तर बंदच नाही हिचं दुखायला लागलं की लयच दुखतं असं तसं काय काय सांगितलं घरच्यांना. हा हा. तर ते म्हणले ठीक आहे आम्ही उद्याच्याला येतो. बरं. ताई हा 2 दिवस पहिला एक दिवस डॉक्टरने सांगितलं ऍडमिट केलं नाही. हा दुसऱ्या दिवशी पण तिने सांगितलं की ऍडमिट करा केलं नाही. तिसऱ्या हा. दिवशी माझं अन्न पाणी सगळंच बंद झालं मला काही उठाय पण येईना झोप काहीच करा येईना मला. मी अगं बाई. उठलेच नाही. हा. माझी ताकदच संपली ना कारण जशा डिलिव्हरीचे काळ आहेत तसंच कळायला लागले मला. बरोबर. आणि मग त्यांच्या मित्रांनी वगैरे गाडीत घातलं मग ते म्हणले हे म्हणले चल आता जाऊया घेऊन शनी तिथे गेले तर डॉक्टरने सांगितलं तुम्हाला 2 दिवसात म्हणजे 2 दिवस झालं तुम्हाला सांगितलेलं आहे की ऍडमिट व्हायला तुम्ही झाला नाही म्हणे. हा हा. सोनोग्राफी वगैरे केले ह्यात काहीच बाळाचं जाणवत नाही बाळाचं असं म्हणजे दक्षत आहे म्हणे. म्हणे बापरे. माझ्या गावानं आल्याशिवाय मी डिसिजन घेऊ शकत नाही की अबॉर्शन करायचं का काय करायचं. अय्या. त्या डॉक्टरने कपाळाला हात मारला म्हणले काय माणूस आहे म्हणलं तुम्हाला कळतं का म्हणली त्या बाईचा जीव धोक्यात आहे तुम्हाला हा कळतं का असं तसं लय बडबडली ती. हा बडबडल्यानंतर ना मग ह्यांनी काय केलं हा. म्हणजे सासऱ्याला माझ्या ह्यातलं काहीच माहित नाही यांची चर्चा चाललेली आणि अय्या. माझ्या सासऱ्याला हुरहुर लागलेली मी हा रडायची ना त्यांचं नाव घेऊन शनी हा की हा. मला एक फोन माझ्या मामांचा यायला पाहिजे मला ह्यातनं सोडवा मला नकोय मला हे बाहेर निघलं पाहिजे पोटातलं जे काही ते जाऊ दे.
हा मला त्रास सहन होईना, मला त्रास सहन होईना. आई असे म्हणून गं. मी रडायला लागले. रडायला लागल्यानंतर मग त्यांची मामी मग तिने फोन केला तिने घरी की असं असं झालंय आणि तिची लय हालत खराब झाल्या. हा तिचा हा चेहरा बिहरा पूर्ण सुकलाय आणि तिची कपॅसिटी नाही आता. हे आडगापणा लय करायला लागलीत आता. बरोबर. ऐकत नाही ती. किती लय आडगे कठीण प्रसंगांना तोंड देत होत्या हो ताई तुम्ही. खूप तर ताई म्हणजे काय ह्या माणसाला स्वामींनी आणलं असेल वटणी कसं ते स्वामींनाच माहिती. बापरे. त्याच्यानंतर ना ताई हं. झालं मग ऍडमिट वगैरे केली आणि इतक्या कळा ताई चालू झाल्या. एक दिवस एक रात्र मला माझ्या नवऱ्याने तसंच ठेवलं हॉस्पिटलमध्ये. बाई गं. डिसिजनच घेईना पुढचा. अय्या. अबॉर्शन करायचा डिसिजन घेईना आणि सही पण देईना. बापरे. आणि ती डॉक्टर पण म्हणली पेशंट घेऊन जावा म्हणली. मला हे पेशंटची जर काही झालं तर माझं हॉस्पिटलचं नाव खराब होईल म्हणे. हो, साहजिक पेशंट आहे. पेशंट घेऊन जावा म्हणले. बरोबर आहे ना. पण स्वामी करो ताई तिथं कशी माझी सासू माझ्या सासऱ्यांना काय वाटलं त्यांनी 20,000 रुपये माझ्या सासूच्या हातात घातले. हं. आत्ताच्या आत्ता म्हणे जा पोरगीचा 4 दिवस झाले फोन नाही आलेला ना असं कधी होतच नाही पोरगी फोन करत नाही. अय्या. एकतर लोक फोन करत नाही पण ती फोन करते आणि बघा. नक्कीच तिला काहीतरी झालंय म्हणे आणि तू आत्ताच्या आत्ता तिथं माझे सासरे म्हणले आत्ताच्या आत्ता तू जायचं कर हा. सासूला. रानात आलेली सासू तशीच तिला गाडीत बसवली तिच्यासोबत त्या मोठ्या तिला बसवलं आणि इकडे पाठवलं. मग इकडे आल्यानंतर तिने डिसिजन घेतला हे करायचं म्हणून. बापरे. आणि तसं माझा मोठा खूप चांगला होता बरं का म्हणजे काळजी घ्यायचा नवऱ्यापेक्षा तो काळजी भाव म्हणतो ना आपण. हा तसं. आणि हा मग मला तेलकट नको असायचं माझं एक तर दुखायचं आणि हे मला ते हं. कुर्मापुरी जाणणार पुऱ्या हे तेलकट खाले की मला उलटी यायची आणि मी ह्यांना हं. म्हणायचे नरम चल. काय आणा की शिरात तेल आहे उपीटमध्ये तेल आहे त्या कुर्मापुरीत तेल आहे तेलाचे पदार्थ आणू नका आता इडलीत काय तेल नसतं ना ताई. बरोबर बरोबर. हा. मला तसलं आणणार नाही मी जे मागेल त्याच्या विरुद्ध आणून देणार खायला. किती विचित्र. लय विचित्र त्यांना ताई. आता काय पश्चाताप होतो का या गोष्टीचा की नाही? काही होत नाही. मी नाही. अजून म्हणते त्यांना की स्वामी तुम्हाला कधीतरी सद्बुद्धी देऊ. कधीतरी तुम्हाला हे अय्यो. करू. नंतर ना ताई हा. माझे दीर आले आणि मला बघितलं की मिठी मारलेली लागले रडायला. मला म्हणते तू कशाला रडतेस म्हणलं बघा ना हं. की मला किती वर्षातनं राहिलं म्हणलं माझं हे पण देव घेऊन चाललंय. मला ते अय्यो. कळलेलं होतं जाणवलेलं मला असं की माझं हे काहीतरी ते करणार म्हणून. जाणार आहे. हा हा. हा तर ते म्हणले बघ शिर सलामत पगडी हजार असं त्यांनी मला पगडी 50. हा. हा ते मला म्हणले तुला ह्याचा अर्थ कळला का म्हणलं काय नाही समजलं म्हणलं माझं दुखतंय आणि तुम्ही काय म्हणलं जोक मारताय माझ्यावरती. हा हा मला काय तुम्ही 2 दिवस रडवलं म्हणलं तुमच्या भावानं आता हसवायला आलाय का म्हणलं मला. हा म्हणले हा बाळा मग हातात घेतला म्हणलं बाळा बघ हा. तू जर चांगली राहिलीस तर तुला अजून ह्याच्या पुढे मुलं होऊ शकतात पण हे आता बरोबर. गरजेचं आहे आपल्याला डिसिजन घेणं बाळा. हा. बाळाच म्हणायचे मला ते खूप चांगला राहत हो होतं का. पण काय हो दीर माझा खूप चांगला राहायचा पण म्हणतात ना की आपल्या अर्धांगिनीशिवाय पुढे काही गोष्टी चालत नसतात नाही माणसांच्या. चालत अगदी. हा. ते संसार थोडं करायचा असतो ना त्यांना. हा असतो पण अजून मी तसाच आहे तो माझ्या बाबतीत मग ना हा. त्याने सांगितलं तुला काय खायचंय का त्याला माहित असायचं की मला आजारी पडले की मला सफरचंद किंवा ज्यूस हे लागतं हे त्याला माहित असायचं. अच्छा अच्छा. हा हा. मला म्हणे तुला दिलं का त्याने सफरचंद ज्यूस आणून तर हा म्हणलं तुमचा भाव म्हणलं मला काय विचारताय माझ्यापेक्षा तुमच्या भावाला तुम्ही जास्त ओळखता म्हणलं. हा 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 हा. मग त्याने तोंडानं मग ते माझ्या आईला सासूला सांगितलं तिचं तोंड वगैरे सगळं स्वच्छ कपड्याने वगैरे पुसून घे पूर्ण तिला मी तिला ज्यूस वगैरे घेऊन आलो. बापरे बघ. ताई 2 दिवस फक्त मी कणभर खायचे. आई ग. का तू उलटी आली तर कोण काढणार. बापरे. प्रॉब्लेम आला तर कोण घेऊन जाणार कारण जवळच नाही ना हा माणूस लांब लांब बसायचा. बरोबर. सगळे नवरे खाटच्या शेजारी आणि माझा नवरा 4 खाटा सोडून लांब. किती बावट माणूस म्हणायचा. तुम्ही कसं काय हसू शकता बाई. ताई मी संसार 20 वर्ष केला आणि अजून करत्या. हो ना. बापरे. मग ना माझ्या दिराने आणून दिलं ते पेल्यानंतर ताई मला ताकद आली जरा हो. मला अय्यो. बरं वाटलं हा आणि मग माझा डिसिजन त्यांनी घेतला मग रात्रीचं मग ते बाळ माझं खाली केलं ताई मुलगा केलं होता तो. खाली केलं. हो खाली केलं कारण ते डॉक्टरने अय्यो. सांगितलं 2 दिवसात ते वाचलं असतं इंजेक्शन वगैरे सोडायला सांगितले असते हिने डिसिजनच घेतला नाही पुढे ट्रीटमेंट घ्यायचा. हे पाप आहे पण गप्पच होत तुमच्या मिस्टरांनाचं पाप लागेल. काय माहिती मला फार जाऊ दे त्रास ताई. होतो अशा गोष्टींचा. नाही तो मुलगा होता आणि एवढे रडायला लागला ना दीर माझा आणि माझा नवरा बी रडला परत ते मूल हातात घेऊन. रडले का नंतर? तर रडले परत अक्षरशः जसं काही बाहुला काही 6 महिन्याचं कोण म्हणणारच नाही ते बाळ. पण मग हे मिस्टरांना आधी नाही पश्चाताप झाला या गोष्टीचा. काय माहिती मूर्ख संसार वेळी. काय म्हणजे असं वडिलांनी जमीनदारच दिला नव्हता ना त्यांच्यावरती कधी. मॅडम पहिल्यापासून ही ताई. गोकुळात राहिलेली ताई. एकदम जंगली प्राणी. हा आणि कसं मनाला म्हणेल तसा हट्टीपणा करायचा वाटेल तसंच हम्म. राहायचं मग काय बोलायला गेलं की मग घर सोडून जातो असं अशा भाषा असायच्या त्यांच्या मग आमचे हम्म. सासरे जास्त ताणून धरायचे नाहीत. बरोबर. स्वभाव खूप रागीट होता खूप तिरसट स्वभाव होता नाहीतर नाहीच गावाला 6-6 महिने येणार वर्षभर तोंड दाखवणार नाही. बापरे. हो स्वतःपुरतच असं होतं. चुकीचं आहे पण हे असं वागणं.
ताई नंतर मला हॉस्पिटलमधनं आणल्यानंतर ना 7व्या दिवशी म्हणले त्यांच्या आईला हम्म. की तिला गावाला घेऊन जा, मी काय तिला इथं सांभाळू शकत नाही, माझ्या कपॅसिटीज नाही. बाई गो. हो. आणि ताई नेली परत आणि माझ्या सासूनं एवढे दिवस मला चांगलं सांभाळलं. हा आणि 7व्या दिवशी मला ते मी जे अंग वगैरे घेतलेलं होतं का नाही, गोधडी थोडी बारक्या छोट्या छोट्या हा हा हॉस्पिटलमध्ये होत्या त्याच, हा हा. मला म्हटले आता गावाला जायचं आहे तर कोण धुयाचं, तिथं काय तुझी काय मोठी धुणार आहे का, तुझं तूच धुवून टाक. बाई. 7व्या दिवशी ताई मी रडत रडत धुतलं. बापरे. ते सगळं धुतलं वगैरे, हम्म. सुकट टाकलं आणि वैभवलक्ष्मीचं जेवढं काय माझा संसार होता तिथं मी पाया पडले तिच्या. म्हणलं आई मला आता इथून हे बाई, मला नाही इथं राहायचं, माझी ही ती माणसं आहेत ना तीच चांगली आहेत माझ्यासाठी, बापरे. मला नाही इथं राहायचं. हा. त्याच्यानंतर काय मी गावाला गेले ताई, मी गाडीतनं खाली उतरले हम्म. आणि माझे सासरे माझ्या पुढ्यात अशी मिठी मारून रडले ना, मी काय विचारूच नका. बाई ग. खूप रडले ताई मी. बापरे. रडल्यानंतर माझ्या डोक्यावर हात फिरवला, मला खाटवर बसवलं, ब्लँकेट दिलं, ब्लँकेट अंगावर ओढलं, सासू पण डोक्यावरून चांगली होते ना तुमचे? हा त्या पण होत्या, पण ह्यांना असं कोणी भरवलं ना कान बिन त्यांच्या हा. भावजाने वगैरे, तर मग त्या कान भरवून घ्यायच्या, नाही तर मग त्या चांगल्याच आहेत, अजून पण अच्छा. चांगल्या आहेत तशा. हा, हा हा हा. फक्त कोणी काय सांगाय नकोय. हलक्या कानाचे म्हणतात तसे. मग कळतं, त्या गोष्टी कळतात पण वळत नाहीत, असं होतं. हा हा म्हणजे त्यांना माहिती आहे ही तिथं बरोबर आहे, हा पण हा वेळ दिवशी तिथं डिसिजन घेऊ शकत नाहीत की मी तिथं बरोबर आहे म्हणून. हा हा. हम्म. हम्म. त्याच्यानंतर मग ताई झालं, मी गावाला आले, मग माझे सासरे म्हणले मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू कशाला टेन्शन घेतेस. हम्म. झालं मग, झालं सगळ्या बायका वगैरे भेटायला यायच्या, बाई पोरगीला एवढ्या दिवसातनं राहिलं आणि ते असं गेलं, काहीच्या हो मागं देवानं हो. असं घरी तिची आई नाही ठेवली, बहीण नाही ठेवली, बाळ पण नाही ठेवलं, असं तसं. मग त्यांना ते हा बेकार वाटायचं आणि ते भेटायला यायच्या. हा हा हा. भेटायला यायचे. त्यात एक जण माझी जाव होते ती माझी नणंद पण आली, म्हणजे मी तुम्हाला सांगत होते ना तारक मंत्राचं पाणी करा आणि प्या प्या प्या, अय्या. ऐकायचंच नाही तुम्हाला माझं, नुसतं अय्या. हो मला बडबड करते. हा. मग 8-10 दिवसानंतर ना ताई, हम्म. अशीच आहे म्हणजे जे भीम मधलीच आहे ती, हा मी तिला विसरू शकत नाही. ती आली, तिनं डोक्यानं हात वगैरे फिरवला, हा मला म्हणले एवढ्या संकटाने तोंड दिलेस ना, हा. पण तुझं जे प्रारब्ध आहे ना ते अजून भरपूर आहे पुढं, तेवढं तुला बरं. भोगायचं आहे. हा, जसं काही मला बापरे. माझी हो माझे जसे काही हे सांगायला आले मला भविष्य पुढचं. वैभलक्ष्मीचे, हा त्या रूपात, की तुझं अजून पुढं खूप अजून आहे, तुला ते भोगल्याशिवाय बापरे. तुला सुख येणार नाही. अय्यो. तर मी तिला म्हणलं बघ, काय माहिती म्हणलं देव मला अजून ठेवणार आहे का नाही, का अजून नेणार आहे म्हणलं, नेलेलंच बरं ग, मला खरंच आता संसार नाही करायचा, मला हा खूप हा कंटाळा आलाय, खूप रडावं वाटतंय मला. मग हा. तिनं मला सांगितलं की इथं स्वामींची पालखी येते ना, तू हम्म. त्या पालखीपाशी ये आणि फक्त बोल की मला मूल होऊ दे म्हणून, बघ तुला राहील म्हणून. तर हा म्हणलं काय असते पालखी, म्हणजे अगं पादुका येतात आपल्या इथं हा स्वामींच्या प्रकट दिनच्या वेळी असतात म्हणले, हा मग हा तू जा तिथं, कार्यक्रम वगैरे चांगला घेतलेत आणि तू फक्त पाया पड. हा. म्हणलं स्वामी म्हणजे काय ग, म्हणलं माझ्याकडे आहे एक स्वामी म्हणून पुस्तक दिलेलं आहे म्हणलं माझ्याकडे कोणीतरी. हा हा तिला मी बोलते, म्हणले हो, तू हा नाही वाचलं अजून, तर म्हणलं नाही. म्हणजे कुणी दिलंय बघ बरं. हा ती पण अडाणी शिकलेली बाई नव्हती, अडाणीच होती ती, अजून पण आहे बरं का. हा हा हा. मी तिला म्हणलं बरं चालतंय, मला म्हणली हाच मुलगा तुझ्या पोटी जन्म घेईल बघा, पण तू नाव ठेवायचं त्याचा स्वामींच्याच नावावर, एवढं लक्षात ओ. ठेव. तर तिला म्हणलं ठीक आहे ताई, पण मला आता आई व्हायचंय म्हणलं, कारण माझं मला ते माझं मन रमवणारं ते एकच माझ्यासाठी आहे म्हणलं. हो हो हो. भावाच्या शिक्षणात आता दंग झाला, तो हा. काही तो त्याचं शिक्षण तो आणि त्याची स्ट्रगल तिकडे चालू झालेली. हो पण हो. हे मी झुंजत होते ना संसाराशी, एका हा. दोन शब्द प्रेमाचं कोणाचं तरी आपल्याला भेटावं, बरोबर. किंवा पाठीवरून प्रेमाचा हात तरी नवऱ्याचा असावा. हो हो हो. त्याच्यानंतर ना ताई हा. झालं, मग ते म्हणतात ना 1.25 महिना देवाला वगैरे हात लावून देत नाहीत आमच्या घरात, असं काय हो हो. झाल्यानंतर. असतं. हो हो. मग मी 1.25 महिना ताई हात लावला नव्हता, देव वगैरे काही नव्हतं. मग घरातलं काम हे ते असायचं, मी माझ्याच ह्याच्यात असायचे, की हा आता ते मोठं झालं असतं, म्हणजे माझ्याच त्या विचारात नाही असायचे काम करत करत. हा आणि ते महाराज एक दिवस आले रोडला बरं का, रस्त्यालाच, हा आणि हा. आमच्या घरात कधी यायचे नाही, आजूबाजूच्या सगळ्यांच्या घरात जायचे, फक्त आमच्या घरात यायचे नाही. आणि ते अगदी. माझ्याशीच फक्त बोलायचे, म्हणायचे तुझ्या घरातली ना लय कपटी लोक आहेत. आले अय्या. की हं. मी काय म्हणे तुझ्या घरात येत नाही, तर म्हणलं महाराज असून तुम्ही असं दुसऱ्या दिवशी बोलत जाऊ नका हो. हा हा हा, तर मी म्हणलं तू लय फटकं बोलायला शिकल्यास आता, म्हणलं तुम्ही शिकवले ना महाराज म्हणून म्हणलं. हा तर हा मला म्हणले वाचलंस का मी तुला दिलंय ते तू वाचलंस का. हा म्हणलं नाही. अगं काढ काढ, तुला संकेत दिलाय त्याने बाहेर काढ. म्हणलं हो अहो महाराज, मला असं स्वप्न पडायचं की मला बाहेर काढ बाहेर काढ, मी हा बाहेरच काढलं नाही हो त्यांना. काय येते म्हणजे तू आज झालं ना तुझं कम्प्लीट, हा. आंघोळ कर आणि तू त्यांना बाहेर काढ, म्हणजे तुला कळल काय येते. ओ. ताई मी गेले, हम्म. पाणी गरम केलं, दुपारी 2 वाजले, घरात कुणी नव्हतं. आंघोळ केली, कपाटाचं लॉक काढलं आणि
ती पोती बाहेर काढली स्वामींची आणि हा. बघितलं तर त्यात समर्थ आणि तारक मंत्र लिहिलेलं, निशंक हो निर्भय मनारे, प्रचंड अय्या स्वामी बळ पाठीशी. बघा. त्यावेळी मी एवढी रडले ना ते 2 अक्षर वाचून, की तारक मंत्र म्हणजे काय कळलं मला. आई ग. की माझी नणंद मला एवढे दिवस सांगते की तुम्ही तारक मंत्राचं पाणी करा, तुमच्या नवऱ्याला द्या, तुमच्या सासूला द्या, तुम्ही प्या, म्हणजे तू हा. निशंक राहा, आता मी आहे तुझ्या सोबत. बरोबर. हा शब्द ताई. आणि मग मी ना ताई दुपारीच ते वाचायला बसले. म्हणलं स्वामी हा. मला, मी एवढं शिकलेलं नाही की मला हे एवढं पटपट वाचता येईल. हा. आता 2-3 वर्ष मी काही एवढं मराठी येतं पण संस्कृत एवढं जमत नाही ना वाचाय मला. बरोबर बरोबर. हा. आणि मी काय केली सुरुवात वाचायला. हा. ताई त्या दिवशी ना एवढं घरात छान वातावरण माझ्या झालं, माझ्याशी सगळे चांगले बोललेत. अय्या. माझी मोठी बोलली, सासू तर बोलायचीच, सासरे बोलायचेच, बाकीचे सगळी बोलली बिलली. आणि ह्यांचा मला फोन आला, बरी आहेस का म्हणून. अय्या बघा. आईला फोन आला आणि आई आमच्यात असा फोन आला की सगळी आधी घरचे बोलायचे, तर नंतर मग मला म्हणायचे सासू तिच्याशी बोल. हो मग का. असं स्वतःहून म्हणायचे नाहीत की तू जेवलीस का, तू बरी आहेस का, तुला अरे काय बापरे. वाटत नाही, 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 अजिबात नाही. हा. मला असं वाटायचं की जुन्या काळातला माणूस मला भेटलं का काय, हा. असं. मग बोलाय मग रोज फोन यायला लागला ताई. हा. हा. तारक मंत्र मी वाचायला सुरुवात केलं ना की रोज फोन यायला लागला. अय्या बघा. हो. आणि जो माणूस 3-3 महिने गावावरून येत नव्हते ना, हा. हा. ते 15 दिवसाला, महिन्याला यायला लागले. अरे वा. हो. आणि मग ना मी वाचायला बसले ना की मग हिची चिडचिड व्हायला लागली ना मोठीची आमच्या. हा. काम सोडते आणि वाचायला बसते असं तसं. मग हा. मी ताई ना परत बाथरूम मध्ये जायचे, तारक मंत्र करायचे आणि माझा नवरा आला की त्याला पाणी द्यायचे. हो. चहातनं द्यायचे, आमटीतून द्यायची, ह्याच्यातून द्यायची, असं करत करत ताई ना ते बघा बोलायला लागले. तारक मंत्राची ताकद. खरंच ताई खूप ताकद आहे त्याच्यात. हम्म. आणि ह्यांचं घरात कसं असायचं की पगार झाला की सगळं आईच्या हातात द्यायचा. अच्छा. हा. जेव्हा आई देईल ना पैसे त्याच्यावरच मग तुमचं जे काय असेल ते तुम्ही. हा. 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 मग मला पिक्चरला घेऊन गेले. मग तुला काय खायचंय का, तुला काय फिरायचंय का, हा. काय विचारच नका. मग स्वभाव जरा बदलायला लागला. मला पण वाटायला लागले की चला स्वामी हे केलं ना, व्हायला लागले ना, हा. मग हा. जाऊ दे. त्याच्यानंतर मला आरतीला ते हा. स्वामींच्या पादुका आल्या दुसऱ्या वर्षी. हा. एक 6-7 महिन्यात पादुका स्वामींच्या आल्या एप्रिलच्या आसपास. आणि मग मला जायचं होतं तर सासू म्हटले नाही जायचं, आपल्यातलं जात नाही त्यांच्या घरात नाही, कारण ते असं खायचे ह्याचे होते ना, आमच्या दिराला मोठ्याला आवडत नव्हतं ते गेलेलं. हा. हा. मी काय म्हणायचे, मी म्हणायचे बघा आता मी तुम्हाला आतापर्यंत कधी कुठला हट्ट केलाय की मला माहेरलाच घालवा किंवा हा. मला इकडे फिरायलाच जायचंय, मला फक्त तिथं दर्शन घेऊन यायचंय, मला त्यांचं काही खाय प्यायचं नाही म्हणलं, मी फक्त हम्म. दर्शन घेते आणि येते. हम्म. त्यावेळी काय करायचे, शेतात न्यायचे, ज्या दिवशी पादुका घेणार ते कधी शेतात नेणार नाही त्या दिवशी मला शेतात घेऊन जाणार. आई ग. हो. आणि ते टायमिंग दुपारचं असायचं पादुका यायचं. नंतर नंतर टायमिंग चेंज होत जायला लागलं ते पादुका येण्याचं. बघा. बरोबर 4:30ला यायच्या, 5:30ला यायच्या, 7ला यायला लागल्या, नंतर अरे 8ला वा. यायला लागल्या. हो. अरे वा. हो. एक दिवस तर माझ्या शेतातनं 7 वाजवल्या बापरे. दोघींनी. हो. आणि मी तर मग मी हट्टी झाले, मग मला माझ्या हट्ट निर्माण व्हायला लागलं मनात हा. हा. की हा. मला हा. भेटायला जायचं, मला कुठं जायचं नाही, पण मला ती आवड लागली की मी कधी आवड. त्यांना हा. बघते. हा. 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 मग मी घरात यायची, पटपट पटपट इकडे भात ठेवायचं गॅसवरती, भात एका साईडला कालवून टाकायचं, परत हे चूल पेटवायची, पटपट भाकरी वगैरे घालायच्या हा. आणि भांडी वगैरे ठेवायची आणि तिला म्हणायची की मोठीला की काही करू नका तुम्ही बसा, मी आल्यानंतर घासीन, मला फक्त दर्शन घेऊन यायचंय. ताई सगळ्या बायका नटून थटून जायच्या, हा. पण मला चोरी असायची ना, साडी नेसून जायची म्हणलं की कुठं चालली कळायचं. हो. 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 हा प्रॉब्लेम. मी हातपाय वगैरे तोंड द्यायचे, केस माझी मोठी होती, केस आहेत हा. मोठी माझे केस, मी आंबड अजून वगैरे पण. बांधायचे. हो अजून पण आई ग. आंबड वगैरे बांधायचा. हा. आणि सासूला सांगायचं की मी आले म्हणलं, इथं उद्या बायका बोलवणार आहेत ना शेतात, तुम्ही मी त्यांना बोलवून आले. मी अरे एवढंच बापरे. म्हणायचे स्वामी मी चुकून चोर नेते, ही चोरी नाही, फक्त तुम्हाला बघण्याची माझी चोरी आहे ही. हा. हा. आणि हा. ताई मी पळत जायचे खाली. आई ग. जायचे दर्शन वगैरे घ्यायचे. आणि ताई विशेष बघा एवढी रांग लागलेली असायची ना, हा. मला असं वाटायचं की एवढ्यात माझा नंबर कधी यायचा. आई आणि ग. मी कधी त्यांना असं म्हणजे एवढ्या दर्शन मिळेल तास, मला. 1 तास जर लागला तर मला म्हणणार ही तासभर कुठे गेली घरातनं बाहेर. हो. 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 आणि नवरा पण माझा इथं नाही, मग ते संशयाचं येणार ना की कुठे भेटायला गेली का बरोबर काय असं. बरोबर बरोबर. मग ना ताई आपोआप मला ढकलत 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 कोण कोण असतं मला पुढे ढकलत 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 बरोबर स्वामींच्या पादुकेपाशी न्यायचे. आई ग. हो ताई. किती छान होत आई. खरंच. आणि म्हणजे मग मी स्वामी दर्शन पण घ्यायचे. तुमच्या किती पाठीशी होते बघा. आणि होते ताई ना, अजून पण आहेत ताई. हो ना. मग ना मी डोकं वगैरे टेकायचे.
तेच ना सातारचे एक महाराज आहेत हिरवे महाराज म्हणून, ते स्वामींच्या मठातले ना मठ अधिकारी असतात ना, ते सेवेकरी असतात बघा, हा 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 हा. ते सेम स्वामींच्याकडे दिसतात बरं का, सेम. हो का? हो म्हणजे त्यांचा त्यांची फोटो आहे का? उंची. हा फोटो आहे तुमच्याकडे? नाही ना, फोटो काढला ताई मी त्यांच्यासोबत, कारण ते घरात ना हा नंतर नंतर यायला लागले. मी जसं जसं त्यांना असं वाटायला लागलं ना की स्वामींचं करते करते करते, हा 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 हा. मग ते यायला लागले. आल्यानंतर ना ताई हा. मग ते मला म्हणले की पोथी वाचतो स्वामी, त्यांनी स्वामींच्या चरणात बसले एक पोथी दिली नंतर मला. बापरे. हो बघा. हा स्वामींच्या चरणात बसली पोथी दिली त्यांनी. 2 पोथ्या झाल्या माझ्याकडे, ही महाराजांनी एक दिलेली हा 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 आणि हा. ही अक्कलकोट प्रणीत झालेली असताना दिंडोर प्रणीतची बरोबर बरोबर. हम्म. ती होती. आणि पहिली जुनी पोथी बघा, त्याला 1-1.5 तास लागायचा वाचायला, हो 1.5-2 हो तास हो लागायचे. हो. मग ती माझ्याकडे होती. हा झाले ताई स्वामी सेवा तिथून चोरून लपून छुपून, म्हणजे हा. गोट्यात जा, कुठे जा, शेतात जा, अशी हो करत करत मी स्वामी सेवा करायची, कारण घरात जास्त आवडत नव्हतं केलेलं. हो हो. माझ्या सासऱ्यांना आवडायचं. मी सासऱ्यांना सारखे म्हणायचे, मला काही झालं ना मी त्याचं स्वामींवरून नाव ठेवणार बरं का, तुम्हाला ठेवायचं ते ठेवा. ते म्हणायचे हो दे ग तुला, राहू दे ग, हा अय्या. माणूस माणसात येऊ दे, आता काय करतीस, माझ्या बी हातात नाही, असं तसं बोलायचे मला. हा 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 बोलायला नंतर ना ताई हा. ताई मला दिवस परत गेले. अरे वा. 2009 मध्ये झाले. एका वर्षाचं नाही बरं का, एका वर्षात ताई इतकं स्वामींचं ना वेड लागलं, काही विचारूच नका मला. बघा. जशी मीरा कशी कृष्णाची वेडी होती. हो तसे. हा उठता बसता, आणि ती माझी नणंद सारखी म्हणायची आली की, वहिनी उठता बसता नामस्मरण करा, फक्त तुम्हाला आता एवढ्या कामात होत नाही ना वाचन करायचं, नका वाचू, तुम्ही वाचायला बसला की लय वाद व्हायला लागले वहिनी, तुमची हा सासू माझ्याविषयी सगळं सांगते, तुम्ही कशाला हा. वाचायला बसता. मी म्हणलं बघ, दिवसभर माझा हात चालू असतात, पहाटे 5 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत. म्हटलं बापरे. हो 11च्या पुढं माझ्या मी बिछाण्यावरती काही का करीना म्हटलं, बरोबर आहे. हो. मी कुणाची भान दिलंय का म्हटलं. मग मला पण माझ्या मोठीला काय वाटायचं, मी देवाची करणी करते. आई गो. हा असं हा. असं वाटायचं तिला की ही काय तर जादूटोणा करते. कारण बघा. कसं व्हायला लागलं की हा माणूस विचारत नव्हता, मग हे इकडं चांगलं व्हायला लागलं, आणि हिच्या बाबतीत जरा सासू सासऱ्यांचं मन असं वाईट हो. व्हायला लागलं ना, असं. स्वामींची कृपा म्हणा. हा असं व्हायला लागलं. ती मग आता ना तरी करते का स्वामींचं जाऊ? आता ना ताई माझ्या घरात जे स्वामी म्हणत नव्हते, माझ्या सासू काय, मला मुलगा झाल्यानंतर ताई हा त्याचं नाव पण स्वामींच्या ह्याच्यावरून ठेवलं. हा. पहिलं अक्षर आहे ना आपल्या स्वामींचं, हो श्री, हो हो. हा ते ते ठेवलं. आणि हा. तेव्हापासून जरा ना असं घरात वाटायला लागलं, म्हणजे करायला आत- लागले. करत नव्हते ताई. आता ह्या 2023 ला मी इकडे निघून आले ना, मग करायला लागले. आता माझ्या स्वतःच्या घरात गावाला माझ्या मोठी एवढी स्वामींची मोठी कॉपी आहे ना, हा. विचारूच नका. अरे वा. मूर्ती आहे, कॉपी आहे ताई, आणि श्री स्वामी समर्थ सतत जप असतो माझ्या सासूच्या तोंडात, वा. सतत. मी येतेच तिला आहे. आता आलेले त्या 13 नोव्हेंबर डिसेंबरला मी स्वामींचं सारामृत चालू केलं ना पोथी, हा. ते 21 दिवसाचं चालू ठेवलं ना पारायण हो घरात. हो हो हो. मग त्या दिवशी ते सगळे आलेले. त्यावेळी माझ्या मावस नणंद आहे, मला सख्खी नणंद नाही. हा हा हा. त्यावेळी ती नणंद म्हणली की ज्या सीमाला तुम्ही, सॉरी नावाला मला, हा. जिला तुम्ही सांगितलं की हे करायचं नाही, तिनं तुम्हाला तिच्या हिनं तुम्ही सगळे स्वामी स्वामी करायला लागला. म्हणलं ताई मी काही नाही केलेलं, हे स्वामीने केले, की स्वामीनी माझं घर अख्खं स्वामीमय केलं ना, बस म्हणलं मला काही नकोय. आणि ताई त्यांना मी मठात घेऊन गेले इथं आल्यानंतर आरतीला बरं का, हा आणि आरतीला इथं होम होतो जर गुरुवारी. हा. हो मला ते आहुती देतात ना ह्याचे चंदनाच्या काड्यांचे बघा, हो हो हो. हवं. हवन असतं. तर ना मी तिथे गेल्यानंतर म्हणलं स्वामी माझ्या घरचे सगळे आलेले आहेत, आणि मला हवन करायला भेटलं तर खूप बरं होईल. कारण हा. 11 आहुत्या द्यायच्या असतात ना, तिथं 11 जणच बसतात ना द्यायला. बरोबर. हो हो. ताई त्या गुरुजींनी माझ्याकडे फक्त बघितलं आणि मला म्हणले हे घे बस इथं. आई माझी गं. सासू जाऊन सगळे बघत होते माझ्याकडे ताई. बाप रे. मी काय स्वामींना म्हटलं पाहिजे. किती काळजी घेता म्हटलं तुम्ही माझी, हो किती खरंच काळजी खरंच. घेता म्हटलं. आज सगळ्यांना तुमच्या किती दरबारात म्हटलं सुंदर आहे आणले. ताई अनुभव. मी आज शेअर करते. हा ताई तुम्ही पण ऑफिस मध्ये आहेत ना? हो ताई हो. हा? हा ठीक आहे ताई. लवकर पुढचा पण सांगा हा ताई. हो ताई हो सांगेन. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई. श्री हा. स्वामी समर्थ.